नमस्कार मित्रांनो. चौल, चंपावती, रेवती क्षेत्र, रेवदंडा म्हणजे अलिबाग तालुक्यातील हा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्याबद्दल आज आपण बोलतोय. पण आजचा विषय थोडा वेगळा आहे मित्रांनो. आज आपण रेवदंड्याच्या खाडीबद्दल, कुंडलिका नदीबद्दल, साळावच्या खाडीबद्दल आणि त्या अनुषंगाने पुरातन चौलमध्ये त्यावेळेला काय परिस्थिती होती आणि आजची ही दयनीय अवस्था का आले, औद्योगिकरण, शासनाच्या प्रचंड योजना, तरी सुद्धा खाडी का भरले, जलवाहतुकीसाठी नाकाम का झाले, यावर चर्चा करणार मित्रांनो. हे काही अंदाज नाहीत, याच्यासाठी आपण काही संदर्भ वापरतोय. तुमच्या मनात विश्वास निर्माण व्हावा म्हणून आपण ज्या संदर्भावर बोलणार आहोत ते आधी बघूया. मित्रांनो, 1930 आणि 2024 या 2 सालातली या नदीची हवाई चित्र शासनाकडे, इतिहास संशोधकांकडे, ग्रंथालयात उपलब्ध आहे. रॉयल एअरफोर्स सर्वे यांनी 1930 साली ब्रिटिश लायब्ररीमध्ये ते छायाचित्र ठेवलेलं आहे. त्यानंतर 15 जानेवारी 25 ला शासनाने ड्रोन मार्फत या संपूर्ण किनारपट्टीची, विशेषतः या रेवदंडा खाड्याची पाहणी केलेली आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, हे भूगर्भशास्त्र किंवा जे सर्वे झालेले आहेत या 95 वर्षामध्ये ही खाडी 1.8 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 2 किलोमीटर खाडी आत सरकलेली आहे. रेवदंडा बंदर पूर्ण गाळाने भरलेला आहे. आज तुम्ही आलात तर रेवदंडा खाडी पूल लागतो. खरं तर तिथे खोली खूप जास्त असायला हवी होती, कारण तिथे रेवदंडा बंदर होतं, अप्पर चौलचं बंदर होतं. आणि मूळ चौलचं बंदर हे तुम्हाला माहिती असेल, शितळादेवी विभाग, आग्राव कोळीवाडा या भागात होतं. आता खोली कमी झाली असं नाही, रुंदी सुद्धा कमी झाली. म्हणजे भूभाग वाढला, पाण्याचा मार्ग कमी झाला. दुर्दैवाने शासनाच्या योग्य योजना नसल्यामुळे आपल्याला आता तिथून रेतीही काढता येत नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरण तज्ञ सांगू शकतील की हे गाळ उपसण्याचं महत्व किती आहे. हा जर गाळ वेळोवेळी उपसला गेला असता तर गेले 95 वर्षात ही खाडी अशी भरली नसती आणि जलवाहतुकीला निरुपयोगी झाली नसती. तर याच्यासाठी काही गोष्टी आपण बघूया. याच्यासाठी चौल रेवदंड्याचा भूगर्भीय रचना आणि मृदू प्रकारचा नकाशा उपलब्ध आहे. तो जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया डिस्ट्रिक्ट रिसोर्स मॅप रायगड 2010 साली तयार झालाय आणि या भागातले मृदा सर्वेक्षण सुद्धा झालेलं आहे. हा खरा तर कुंडलिका नदीचा, रेवदंडा खाडीचा, चौलचा, रेवती नदीचा इतिहास आहे. ही जर खाडी नसती किंवा हे नैसर्गिक क्षेत्र नसतं तर चौलचं सेमिल्ला हे जे 60 AD मध्ये नाव होतं ते आलंच नसतं, कारण ते नाव आलं ते या बंदरगाहामुळे. हे रोमन व्यापाऱ्यांचं त्यावेळेला बंदर होतं, ते झालंच नसतं, कारण तेव्हा जर खोली मिळाली नसती तर त्यांचे गुब्बार किंवा मोठी गलबत या किनाऱ्याला आलीच नसती. खाडीच्या प्रवाहाने, गाळाने, भरती ओटीने इथली सत्ता, संस्कृती आणि अर्थकारण गेले 600 वर्षात घडवले. तसं बघितलं तर 1200 वर्षाचा इतिहास आहे, पण फार पूर्वी न जाता जिथे नोंदी जास्त आहेत त्याच्यावर आपण करणार आहोत. इसवी सन पूर्व 300 मध्ये भूशास्त्रज्ञांच्या मते इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात समुद्र पातळी आजच्या तुलनेत 2 ते 3 मीटर जास्त होती. त्याचा उल्लेख असा आहे, सी लेवल वॉज हायर ड्युरिंग सातवाहना पिरियड.
हे फक्त आपण चौल पुरतं बोलतोय. तुम्ही याचं कंपॅरिझन मुंबईशी, सुरतशी किंवा गोव्यातील खाडी भागाशी करू शकत नाही. कारण त्यावेळेला मुख्य व्यापारी बंदर हे चौल होतं आणि आपला संशोधनाचा भाग हा चौल बंदर किंवा पूर्वातन चौल व्यापारी बंदर हा आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पान नंबर 45 वर म्हटलंय, हा 2010 मध्ये तयार झालाय. त्यामुळे कुंडलिका खाडी आजच्या चौल लेण्यापर्यंत आत घुसली होती. याचा पुरावा म्हणजे लेण्यांजवळ सापडलेले सागरी शिंपल्याचे अवशेष. मरीन शेल्स फाउंड नियर द चौल केव्ज इंडिकेट एन्शियंट शोरलाईन. ASI रिपोर्ट 1985 चा आहे, पान नंबर 12. ही लेणी कोणती माहित आहेत? ही एक बुद्धकालीन, सातवाहनकालीन जी लेणी सांगितली जातात तीच. म्हणजे आज जिथे हिंगुळजा देवी आहे तो भाग. ज्यांना कोणाला चौलची टोपोग्राफी माहिती असेल त्यांच्यासाठी हनुमान पाडा आणि बेलाई याचा तो भाग. 3 पर्यंत खाडी होती. थोडक्यात आग्राव, बेलाई, शीतळादेवी हा जो खालच्या पातळीचा भाग आहे तो तेव्हा अस्तित्वात नव्हता. खाडी किनारा असेल, बंदर असेल, कारण हे लेण्यांच्या खाली जे खोदकाम झालं त्याच्यात हे सगळे शंख शिंपले मिळालेले आहेत. समुद्र इथपर्यंत पुढे आला होता, खाडी किनारा इथपर्यंत पुढे होता. आता हे सगळे पुरावे रेकॉर्डवर आहेत. सातवाहन काळात चौलचे बंदर आजच्या लेण्यांच्या पायथ्याशी होते. जहाजे थेट डोंगरापर्यंत येत होती असा उल्लेख एन्शियंट पोर्ट वॉज ऍट द फूट ऑफ द हिल MS मते 1962 यांच्या पुस्तकात पान नंबर 78 वरती आहे. थोडं क्लिष्ट वाटेल पण एक सांगायची गरज आहे, कारण बरेच वाचक, उत्साही लोक समाज माध्यमावर झटकन टीका करतात, हे असं कसं शक्य असेल. तसं नाही, इतिहासाचे पुरावे आहेत म्हणून ते दाखवायला लागतात. आता हे खाडीचं सरकणं हे मुख्यतः सन 1500 ते 20-25 पर्यंत काय होतं ते आपण बघणार आहोत. म्हणजे आजच्या काळापर्यंत खाडी कशी सरकत गेली, कशी आक्रंदत गेली, कशी भराव होत गेला, नवीन बंदर कसं तयार झालं, मग पोर्तुगीजांनी नवीन बंदर का तयार केलं याचा तो परामर्श असेल. मित्रांनो, पोर्तुगीजांनी 1505 ला चौल पहिलं पाहिलं तेव्हा खाडीचे मुख आजच्या रेवदंडा किल्ल्यापर्यंत होते. द क्रीक ऑफ द चौल इज डीप अँड सेफ फॉर द लार्ज शिप. हे जे डुरेट बार्बोसा यांनी वर्णन लिहिलेलं आहे त्याच्या 1518 मध्ये जे वर्णन आहे त्या पुस्तकात पान नंबर 156 वर हे उल्लेख आहे. त्याचं मराठी भाषांतर असं आहे, चौलची खाडी खोल व मोठ्या जहाजांसाठी सुरक्षित आहे. 1634च्या पोर्तुगीज नकाशात खाडी कोर्लेईपर्यंत रुंद दाखवलेली आहे आणि त्याचा उल्लेख टोर्डो टोम्बो कॅडगोग्राफिया कोटा पान नंबर 15 याच्यावर तो आहे. पण 1740 नंतर या खाडीचं चित्र बदललं. म्हणजे त्यावेळेला पण भौगोलिक बदल होत होते, अनेक कारणाने असतील. डोंगरावरून येणारा गाळ, समुद्रातून होणारा गाळ, उपसा न झाल्यामुळे अनेक गोष्टी असतील. मराठ्याने चौल घेतल्यानंतर पोर्तुगीज नोंदी होणंच बंद झालं. त्यामुळे त्यानंतरचा आलेख, इतिहास या खाडीच्या खोलीबद्दलचा कमी आहे. ब्रिटिशांनी 1827 ला पुन्हा एकदा सर्वे केला. द क्रीक हॅज सिल्टेड कन्सिडरेबली. कुलाबा गॅझेटमध्ये 1883च्या पान नंबर 345 वर या खाडीचा उल्लेख आहे. खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे अशी नोंद इंग्रजांनी केली. हा जो मधला काळ आहे 1740 ते 1883, म्हणजे हा 100 वर्षाच्या काळात मात्र पुरेसा सर्वे नाही, पण वस्तुस्थिती आहे की गाळाने ती खाडी इंग्रजांना निरुपयोगी वाटू लागली. इंग्रज मुंबईकडे का सरकले त्याची अनेक कारणं असतील. त्यांना ती दान मिळाली, आंदण मिळाली, ती बेट जास्त जवळची वाटली,
तिथे खाडी खोल होती, पण खरी पूर्वीची खाडी, बंदरगाह, व्यापारी केंद्र हे चौल होतं. अनेक साम्राज्य चौलने पाहिली. आता हा जो कुंडलिका खाडीचे सर्वे झालेला आहे 1500 ते 2024 बाबतचा, ती त्यावेळेला त्या सर्वेमध्ये खाडीची खोली किती नोंदवले ही जरा पाहण्यासारखी आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. 1518 मध्ये रेवदंड्याचं जे खाडीचं मुख होतं, म्हणजे रेवती नदी किंवा कुंडलिका नदी किंवा कुंडलिका खाडी याचं मुख होतं, त्याची खोली पोर्तुगीजाच्या नकाशांप्रमाणे 7.2 मीटर होती. त्यापूर्वी 1518 मध्ये जेव्हा सर्वे झालाय, ज्याला बार्बोसाचा सर्वे आणि पान नंबर 156 वर त्याचा उल्लेख आहे, ती खाडी त्यापूर्वी म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वी 1518 मध्ये 8.5 मीटर खोली मुखाजवळ होती, म्हणजे आजचा जो ब्रिज आहे तिथे होती. 1883 साली या कुलाबा गॅझेटियरच्या नोंदीप्रमाणे आणि इंग्रजकालीन सर्वेप्रमाणे ती फक्त 4.1 उरली. आणि 2024 ला जेव्हा सर्वे झाला, शासनाची नोंद अशी आहे की रेवदंडा खाडीचं मुख आता पूर्णपणे निरुपयोगी झाले. फक्त 1.8 MIDCनी हायड्रोग्राफिक सर्वे केलाय त्याच्याप्रमाणे. आता हे सगळे कागदपत्र उपलब्ध आहेत. यावर कोण विचार करेल? लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, इतिहास अभ्यासक, विशेषतः ज्यांनी हे काम करायचंय ते सगळेच शासकीय, केंद्र शासनाची, राज्य शासनाची खाती, त्या खात्याचे मंत्री. ही खाडी इतकी भरलेली आहे. 8.5 वरनं 1.8 वर येते. जवळजवळ 7.2 खाडी भरली जाते. 21 फूट खाडी भरली जाते. साफ कोण करणार? उपसा कोण करणार? अनेक प्रश्न येतील. आता खोली करायला गेली तर तट कोसळतील, पण मॅनग्रोव्ज हे नंतर आलेले आहेत. त्यावेळेला खाडीचा परिसर किती रुंद आणि किती खोल असेल, आणि त्यामुळेच रेवदंडा बंदर हे ऐतिहासिक बंदर होतं, व्यापारी बंदर होतं. असं सहज कोणाला सांगितलं की सीतादेवीच्या मागे जो भट्टी एरिया आहे तिथे बंदर होतं, तर तिथून खाडी खूप लांब दिसते. इथे कसं असेल? इथे पाणी तरी कुठे आहे? आजही तिथे बांधकामे मिळत आहेत. पुराणवस्तू संशोधन खात्याने अनेक इतिहास अभ्यासकांना तिथे बंदराच्या खुणा मिळालेल्या आहेत, तट मिळालेले आहेत. वस्तुस्थिती हीच आहे की आपण आपलं वैभव गमावून बसलोय. हा उपसा अजूनही होऊ शकतो, पण त्याला खूप मोठी यंत्रणा लागेल. आणि मुळात आज आपल्याला तेवढी गरज आहे का? उत्तर नाही आहे. कारण आज बिर्ला जेटी झाले, त्यांना ती आत नेऊन करावी लागली, कारण त्यांच्यात जे काही बार्जेस असतात, कच्चा माल आणणाऱ्या बोटी असतात, त्या तरी निदान लागाव्यात. उद्या कॅटामॅरन येईल, उद्या M2M सारखी बोट येईल, त्यांना आवश्यक तेवढी तरी निदान खोली करायला पाहिजे. ती पुन्हा भरणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. रेवस जेट्टीचं काय झालं? धरमतर जेट्टीचं काय झालं? मांडवा जेट्टीचं काय होतंय? गेटवे ऑफ इंडिया जवळ तुम्ही बघाल तर दरवर्षी गाळ काढायला लागतो, नाही तर बंधारे बांधायला लागतात. आज काशीदला बंधारा बांधलाय, मुरुडला बंधाऱ्याचं काम सुरू झालंय. हे कशामुळे होते? हे समुद्रात, खाडीच्या मुखात नदीतून येणारा गाळ आणि समुद्रातून वाहून येणारी, ढकलली जाणारी रेती यांचे थर एकावर एक बसतात. खाडी आकंचन पावते, उंची कमी होते, बाजूला मर्सीलँड वाढते, भातशेती कमी होते. मित्रांनो, यावर देखील सर्वे झालाय. इथे विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो, हा देखील सर्वे अत्यंत महत्वाचा आहे. या भागातलं भात शेती लागवड ही अतिशय प्रसिद्ध होती. अगदी त्याच्यात बरेच रिपोर्ट आहेत. मी संदर्भ यादी वाचली तर आणखीन 10 मिनिटं जातील. मित्रांनो, मोठ्या प्रमाणात क्षेत्र कमी झालं. हे चौलचं किती क्षेत्र कमी झालं माहित आहे? 1883च्या गॅझेटमध्ये पान नंबर 349 वर आणि 2024 मध्ये कृषी विभागाने जो काय सर्वे केला त्याच्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय, भाताची लागवड या भागातली 1200 हेक्टरवरनं
फक्त 450 हेक्टरवर आली. 1883 साली जर 1200 हेक्टर जागा भातशेती खाली असेल, याचा अर्थ तेव्हा खाजणं नव्हती. आज तुम्ही रेवदंडा बायपास रोड बघितलात तर मॅनग्रोव्ह आले. हे मॅनग्रोव्ह येतात त्याच्या आधी खारं पाणी शिरतं भातशेतीत. बांधबंदिस्ती होत नसल्यामुळे बाहेर काठा, आंतरकाठा, गाव टाकणी या सगळ्याला काहीतरी एक सांस्कृतिक महत्व होतं. एक भौगोलिक शिस्त होती ती, की समुद्राचं पाणी आत येऊ नये. चांगली पिकती जमीन, जिथे चांगले वाल व्हायचे, भाजीपाला व्हायचा, ती जमीन नष्ट झाली. आणि आज असं बघता येईल की बांधावरची शेती असेल, चौल दादर भागातली शेती असेल, पूर्णपणे नष्ट झाली. आज सगळीकडे मॅनग्रोव्ह आहेत. हे आजची परिस्थिती आहे. आणि आज फक्त 450 हेक्टर जमीन या भागात भात शेतीसाठी उपलब्ध आहे. भारत सरकार बोलते, महाराष्ट्र शासन बोलतंय 62.5% शेत जमीन या खार फुटीमुळे, मॅनग्रोव्हमुळे नापीक झाली. दोष कोणाला द्यायचा? हे एकट्या शेतकऱ्याचं काम आहे? हे एकट्या गावकऱ्यांचं काम आहे? की खार बंदिस्ती खात्याचं काम होतं? बरं, खार बंदिस्ती खातं आज आहे? या समुद्र तटाचं रक्षण करण्याचं काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुद्धा चालू होतं. पण स्वातंत्र्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, हे दुर्दैवाने इथे नमूद करायला लागेल. मित्रांनो, नारळ 300 हेक्टरवरनं 280 हेक्टरवर आला. याचा अर्थ काय? की भातशेती नष्ट झाली, पण लोकांनी वाड्या टिकवल्या. फक्त त्याच्यात 6.6% ही घट आलेली आहे. कारण लोक बागायती उत्पन्न घेत राहिले, शेतीत झाडं लावत राहिले, त्यामुळे कमी जास्त क्षेत्र होत राहिलं. आणि जी भातशेती वाचवता येईल तेवढी लोकांनी वाचवली, आणि त्यामुळे नारळ क्षेत्र मात्र तसंच राहिलं. सुपारी क्षेत्र मात्र कमी झालं. 150 वरनं 60 हेक्टरवर ते आलं. -60%, म्हणजे 60% त्याची कमतरता आली. सुपारीला पाणी लागतं, जास्त निगा लागते, योग्य बाजारभाव लागतो, सुपारीचं झाड लवकर तुटतं, अनेक कारण असतील. आपल्याला आज ज्या काही चौलमध्ये नारळ सुपारीच्या वाड्या आहेत त्या टिकवायच्या. नवीन बंगलेवाले येत आहेत, प्लॉटवाले येत आहेत. 3 गुंठे, 5 गुंठे, 2 गुंठे, आता 1 गुंठ्यापर्यंत पण प्लॉट घ्यायला लागले. तुकडे जोड तुकडे बंदी कायद्याचा आता प्रश्न मिटलाय. 7-12 एकत्र ठेवायची लोकांची तयारी असते. आणि आपसुकच घर बांधलं की झाडं तोडली जातात. पण शुभचिन्ह निदान चौलमध्ये तरी असं आहे, चौल रेवदंडा भागात जर एखाद्या बागायतदाराने बागायत मोडून घर बांधलं तर पुन्हा तो झाडं लावतो. आजूबाजूला 4 झाडं असावीत असं त्याला वाटतं. पण सुपारीचं क्षेत्र मात्र कमी होत आहे. बुरशीजन्य रोग आहे, सिंचनाची पद्धत बदलली गेली नाही, वाटे झाले, विहिरीवरचे पंप कमी पडतात, पाण्याची लेवल कमी होते, अनेक कारण असतील. व्यापारी बाजारभाव हा मुख्य प्रश्न आहे. सुपाऱ्या उतरवायच्या कोणी, त्या विकायच्या कोणी, बाजार मूल्य मिळत नाही, अनेक गोष्टी असतील. पण सुपारीचं क्षेत्र मात्र कमी झालंय. मित्रांनो, मीठ उत्पादन सुद्धा तेवढंच कमी झालंय. किती कमी झाले माहिती आहे? 75% जमीन मीठ उत्पादनाची कमी झाली. 800 हेक्टर जमीन 1883 साली मीठ उत्पादनाची होती. आता फक्त 200 हेक्टर आहे. आणि खरं सांगायचं तर ती सुद्धा आता नष्ट झालेली आहे. आता चौल भागात सहसा कुठे मीठ पिकवताना तुम्हाला दिसत नाही. जे काय आहे ते पेण भागात आहे. शिलोत्री म्हणतात त्याला, पण त्याला बाजार मूल्य नाहीये. प्रचंड कष्ट असतात. पण चौलचं मीठ उत्पादन मात्र कमी झालं. आणि 1883 साली एकही हॉटेल चौलमध्ये नव्हतं अशी नोंद आहे. आणि आता 500 हेक्टर वर हॉटेल किंवा राहण्याची उपहारगृहाची सोय झाली. आणि हे सगळं पान नंबर 349 वर आहे. आणि लँड कन्व्हर्जन टू एनए प्लॉट इन्क्रीज आफ्टर 1991 ही जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिस मधली नोंद आहे. आणि आता तर सगळ्याच बिनशेती जमिनी व्हायला लागल्यात. शासन आणखीन दयावान झालंय. आता बिनशेती केली नाही तरी चालेल, तुम्ही बिनशेती वापर करू शकता.
अर्थात शेती नष्ट होणार, बागायती नष्ट होणार, खरंच चौलचं जे सौंदर्य होतं ते नष्ट होणार. मित्रांनो, आपण मूळ मुद्द्याकडे परत येऊया. खाडीचं क्षेत्र हे जसं कमी होत होतं तसंच आणखी काही तोटे होत होते, त्याच्याबद्दल आता आपण बोलतोय. मित्रांनो, इस्रोच्या भुवन पोर्टल वर काही माहिती आहे. लँडसॅट प्रतिमाचा त्याने अभ्यास केलाय. 50 वर्षात खाडी 1.2 किलोमीटर आत सरकलेली आहे असं इस्रोचं म्हणणं आहे. LULC चेंज अनालिसिस शोज 1.2 किलोमीटर लँडवर्ड शिप टू द क्रीक माउथ असं इस्रोने 2024च्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याची कारणं काय दिलीत माहितीये? कुंडलिका नदीवर 1960 साली आणि त्यानंतर जी काही धरणं बांधलेली आहेत त्यामुळे पाण्याचा वेग कमी झाला, गाळ वाहून नेण्याची क्षमता कमी झाली. तो गाळ या खाडीच्या तोंडावर साचलाय. म्हणजे 1960 नंतर आणखी विदारक परिस्थिती सुरू झाली आणि त्यांनी 60% जागा भरली गेली असं इरिगेशन डिपार्टमेंटच्या 2015 सालच्या रिपोर्टमध्ये पान नंबर 22 वर म्हटले. आता याच्यावर तर विश्वास ठेवायला पाहिजे. वस्तुस्थिती काय ती बघतो, आपण किनाऱ्यावर उभं राहतो पण यावर कधी विचार करत नाही. आपण पुलावर उभे राहून सूर्यास्ताचे फोटो घेतो, ट्रॅफिकची तमा करत नाही. पण ही रेवदंड्याची खाडी, ही चौलची खाडी, मागे दिसणारी अगदी भोनंग पर्यंत दिसणारा खाडीपट्टा हा त्यावेळेला कसा असेल, 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी कसा असेल याचा आपण आता विचार करायला पाहिजे. पर्यटनाची दिशा बदलायला पाहिजे. मित्रांनो, या सगळ्यामुळे 1985 ला रेवदंडा बंदर शासनाने अधिकृतपणे जलवाहतुकीसाठी बंद केलं. म्हणजे त्यावेळेला काही जलवाहतूक मोठी होत होती, बोटी येत होत्या असं नाही, परत त्यावेळेला सर्वे झाला असेल आणि शासनात देखील नोंद आली. आणि हे सगळं महाराष्ट्राच्या मेरीटाईम बोर्डचं नोटिफिकेशन 15 जून 1985 ला निघाल्यावर आपल्याला कळलं. अर्थात या फाईल कायम बंद होतात. आता पुन्हा ते बंदर विकास करायचा असेल तर किती पापड तोलावे लागतील आपण कल्पना करू शकणार नाही. खरं तर रेवदंडा बंदर हे जलवाहतुकीसाठी खुलं होण्याची गरज आहे. हे झारीतले शुक्राचार्य हा रिपोर्ट घेऊन आडवे येतील. रेती उपसणं बंद आहे. रेती उपसली गेली नाही तर बंदर विकास कसा होणार? पुरेशी खोली ओहोटीच्या वेळी जर मिळाली नाही तर मोठ्या बोटी कशा लागणार? मोठ्या बोटी लागल्या नाहीत तर जलपर्यटन, जलवाहतूक कशी होणार? पण काहींना ते नकोयच. त्यात त्यांचे काही स्वतःचे असतात. त्यामुळे हे सगळं होते. त्यामुळे खार जमीन वाढली, 1200 हेक्टर वरून 450 वर गेली. त्याच्यात आता CRZ नियमावली आले. या सगळ्यामुळे या खाडीचा गळा घोटला जातोय. आता हे जे आपण मगाशी बघितले 1500, 1700, 1883, 2025 चे हे सर्वे रिपोर्ट, नकाशे, खाडीचे नकाशे सगळे शासन दरबारी उपलब्ध आहेत. कोणीतरी याचा प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. लोकप्रतिनिधींची खूप मोठी जबाबदारी आहे. आपले लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार एकमेकांशी भांडण्यात, राजकारण काढण्यात मशगूल आहेत. काही रस्ते केले, काही विकासाची कामं केली म्हणजे काम संपत नाही मित्रांनो. याच्यासाठी अभ्यास करून त्यावर बोलणं, त्याच्यासाठी समित्या तयार करणं, पाठपुरावा तयार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. क्रिकेटच्या मॅची, हुतुतू, कबड्डी, बैलगाड्या, हळदी, देवळाचा जीर्णोद्धार, बांधकामं, कदाचित हेही महत्वाचं असेल. पण त्यात आपण किती काळ, किती पैसा फुकट घालवतोय आणि खरा शासनाचा निधी कुठे गुंतवला पाहिजे, पर्यटन वाढीसाठी, जलवाहतुकीसाठी नेमके काय केले पाहिजे याचा विचार आमदारांच्या आणि खासदारांच्या आजूबाजूला जे बुद्धिजीवी आहेत त्यांनी तरी करायला पाहिजे. त्यांच्या डोक्यात कोणीतरी हे टाकलं पाहिजे
आणि त्यांच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे. तुमचे लोकप्रतिनिधी तुमच्या भागाचा विकास अशा पद्धतीने करतील तर तो शाश्वत विकास होईल. गंभीर आहे, विचार करायला पाहिजे. मित्रांनो, मगाशी एक विषय काढला होता की हिंगुळजा देवीपासून 500 मीटर पर्यंत समुद्र होता. तो नंतर आत सरकत गेला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो डी बारोस 1552 साली लिहितोय, व्हॉल्यूम 3 मध्ये आहे, पान नंबर 112 वर आहे. त्यावेळेला रेवदंडा किल्ला हे एक बेट होतं. रेवदंडा आत्ता जसा रस्त्याने सलग जोडलेला आहे तसा नव्हता. चौल आणि रेवदंडा वेगळं होतं. म्हणून ते अप्पर चौल आणि लोअर चौल. हा 1552 चा रिपोर्ट आहे. द फोर्ट्रेस स्टँड्स ऑन अन आइसलंड असा तो उल्लेख आहे, नकाशासहित आहे. मग जागा भरल्या गेल्या, खारलँड वाढली गेली, मग चौलचा बांध झाला. आज जो बायपास रोड आहे तो भाग भरला गेला. तिथली शेती नष्ट होत गेली आणि मग चौल आणि रेवदंडा सलग जोडलं गेलं. नंतर पुन्हा शेती निर्माण झाली काही शेकडो वर्षांनी. नंतर आज जे रेवदंडा टॉकीज ते आजचं रेवदंडा पोलीस स्टेशन हा सगळा भातशेतीचा भाग होता. तिथे अविभाज्य 7 प्रकारच्या जमिनी होत्या. अगदी आमचे सुद्धा सर्वे नंबर आमच्या नावावर तिथे होते. आज ते नष्ट आहेत, मॅनग्रोव्ह आहेत. आपण कचरा कोंडी करतोय. आता बायपासला पॅरलर फ्लायओव्हर येतोय. रस्ते होतील, पण रस्त्याखाली फ्लायओव्हर खाली जी जमीन मॅनग्रोव्ह म्हणून गेलेली आहे त्याचा विचार कधी होणार नाही. त्याची भातशेती कधी होणार नाही. हे विषण्ण चित्र आहे. आणि नेमकं आता जे आहे त्यात काय करता येईल, त्यात शाश्वत पर्यटन कसं करता येईल, या मॅनग्रोव्हचं मार्केटिंग कसं करता येईल. मित्रांनो, केरळला गेलात तर मॅनग्रोव्ह सफारी असते. तुम्ही अगदी व्हिएतनामला गेलात तिथे मॅनग्रोव्ह सफारी असते. आपण अक्षरशः हजारो रुपये भरून ती मॅनग्रोव्ह सफारी करतो, पाम ट्री बघायला जातो. आणि अशाच प्रकारच्या खाडीत बॅकवॉटरमध्ये मोठं पर्यटन फुलतं. आपली लोक चिंबोरी पकडायला सुद्धा तिथे आता जात नाही. कचरा कोंडी करून ठेवले. चौल ग्रामपंचायत, रेवदंडा ग्रामपंचायत, अनेक व्यापारी याकडे दुर्लक्ष करतायत. तुम्ही मुद्दामून बायपासला जा, त्या कचरा कोंड्या बघा, मोहल्ला कसा वाटतोय तो बघा, लोकांनी कशी अतिक्रमण केली ती बघा, तिथून दिसणारा रेवदंडा तटबंदी बघा, त्याची दुरावस्था बघा, त्याच्यावर उगवलेली झाडे, पिंपळ, इतर रानटी झाडे बघा. एखादी तोफ कुठेतरी तुम्हाला दिसेल, काही वर्षांनी तीही नसेल. तटबंदी ढासळली जाते. एवढं मोठं कन्स्ट्रक्शन पांगाऱ्याच्या लाकडावर उभं आहे. या तटबंदीच्या खाली हजारो झाडं ठेवून त्यावरही तटबंदी उभी केलेली आहे. अजूनपर्यंत टिकून ती याच्या पुढे टिकेल असं वाटत नाही. याचं रक्षण संरक्षण कोणी करायचं? पुरातत्व विभागाला निदान याची माहिती तरी आहे. ही माहिती प्रसिद्ध तरी केली की लोकांची जागृती होईल, पर्यटक तिथे या पद्धतीने बघतील. मित्रांनो, म्हणून हा उद्देश होता. आता बघावं, 1700 मध्ये मराठा आणि पोर्तुगीजांचा संघर्ष झाला आणि त्याच्या डच लोकांनी एक मॅप बनवला 1702 मध्ये. लायडेन युनिव्हर्सिटीमध्ये तो मॅप उपलब्ध आहे. पोर्तुगीजांनी संरक्षणासाठी खाडीत दगड टाकले असा उल्लेख पिसुलेन्सर 1953 मध्ये जे तयार झालं त्या ग्रंथामध्ये पान नंबर 145 वर आहे. आणि खाडीचं मुख निमुळट झालेलं दिसतंय असं 1700 साली उल्लेख आहे. हा ऱ्हास एका वर्षात होत नाही. हा संस्कृतीचा ऱ्हास केवळ नसतो, भौगोलिक परिस्थितीचा ऱ्हास नसतो. जेव्हा खाड्या नद्या भरतात त्याचा गंभीरपणे विचार आपल्या मंत्र्यांनी करायला पाहिजे. मंत्री आपल्याच आहेत, कोकणातलेच आहेत. बंदर विकास असतील, मत्स्य व्यवसाय असेल, पर्यटन विकास मंत्री असतील, ही जी मंत्रालये आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे.
खारबंदी खाताय, अनेक करोडो रुपये खर्चही होतात, प्रत्यक्ष काही केलं जात नाही. फक्त मॅनग्रोव्ह आले की लोकांच्या हातातली जमीन सातबाऱ्यावरनं पण नष्ट होते आणि ती कायमची नष्ट होते. खरंच हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच गंभीरपणे घेतला पाहिजे. 1883 साली ब्रिटिश सर्वे झाला, त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलंय, सँड बार्स फॉर्म बिटवीन द चौल अँड रेवदंडा. पान नंबर 5 वर आहे, मॅप नंबर 5 मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. हेच गॅझेटियर असं सांगतंय, द क्रीक इज स्लाइटिंग अप रॅपिडली, इन 50 years लार्ज शिप्स विल नॉट बी एबल टू एंटर. पेज नंबर 346 वर आहे. 1883 सालीच इंग्रजांनी हे लिहून ठेवलंय. दुर्दैवाने आपण स्वतंत्र झालो, विकासाच्या गप्पा केल्या, खरा विकास कागदावरच राहिला. हे 50 वर्ष जागृतीची होती, पण तसं काही झालं नाही. मुंबई बंदर विकसित झालं, पण आजही सांगतो, आज मुंबई बंदर सुद्धा भरतंय. धरमतर खाडी सुद्धा भरले. या खाड्या प्रदूषित झाल्या, हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतं हा विषय गुलदस्त्यातच आहे, पण हे सगळं महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला आज आपण उपग्रहाचं जर चित्र 2024चं बघितलं तर रेवदंडा आणि चौलमध्ये कुठेही गॅप नाही, सगळं भरलं गेलंय. आणि खाडी किती उरले माहित आहे? फक्त 100 मीटर उरले. ओहोटीला ती आणखीन आक्रमक ते, आणि इस्रोनी हा सगळा रिपोर्ट केलेला आहे. आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये कृषी विभागाने जे गॅझेटर केले 2024ला तेही बघितलं पाहिजे. 1883 मध्ये 2500 mm पाऊस पडल्याची नोंद आहे. कुलाबा गॅझेटर मध्ये नोंद आहे, पान नंबर 347 वर आहे. आणि सरासरी पर्जन्य हे 2200 mm होतं. 140 वर्षात चौलचा पाऊस 300 मिलीमीटरनी कमी झालाय. का? पर्यावरण तज्ञांना नक्कीच याची कल्पना आहे. त्यानंतर MIDCनी जो सर्वे केला त्याच्यामध्ये IIT मुंबईनी स्टडी केलाय 2020 साली या भागाचा. आता या भागाला हीट आईसलँड असा उल्लेख झालाय आणि त्याचे इफेक्ट काय आहेत हे दिले. ग्लोबल वॉर्मिंगच्या गप्पा आपण खूप करतो, पण आपल्या खाडी, आपले समुद्र, आपले नदी किनारे, त्यातला भौगोलिक भाग, तिथलं वातावरण कसं बदलते, ते उष्ण का होतंय, इथल्या कारखानदारीचा, प्रदूषणाचा या हवामानावर काय परिणाम होतोय, वाहतुकीचा काय परिणाम होतोय, याचा आपण विचार करत नाही. आज रेवदंडा खाडी ही केवळ काही मच्छीमारांच्या बोटी लागण्यापुरती आणि काही रेती सम्राटांना जर शक्य झालं तर रेतीचा उपसा करण्यापुरती मर्यादित राहिलेली आहे. विक्रम विश्वात म्हणून कंपनी आली, शासनाच्या कडून या खाजण जमिनी विकत घेतल्या गेल्या. शेतकऱ्यांना अत्यंत कमी दर्जाचा कमी भाव मिळाला. 1,30,000 रुपये एकरी बहुतेक हा भाव मिळाला. MIDC ऍक्ट खाली मिळाला. भूसंपादन कायदा त्याला लागला नाही, त्यामुळे त्याचे LAR उभे राहू शकले नाही, वाढीव नुकसान भरपाई मिळू शकली नाही. अर्थात लोकांची नापीक जमीन होती, बऱ्याच जणांची सुपीक पण होती. विक्रम इस्पात खाली गेली, परस्परपणे त्याची विक्री झाली. किती वेळा झाली, कोणी कोणी ही खरेदी व्यवहार केले, कोणत्या राजकीय नेत्यांचे त्याच्यात हात होते, शासनाचं धोरण काय होतं. अशी सरकारकडून घेतलेली जमीन, नाममात्र किमतीला मिळवलेली जमीन एका प्रकल्पाला घेतल्यानंतर त्याची परस्पर विक्री करता येते का? आज जो भस्मासूर औद्योगिकरणाचा झालाय त्यांच्यावर काही जबाबदारी टाकणार नाही का? त्यांचा CSR फंड याच्यासाठी बंदर विकासासाठी वापरता येणार नाही का? तुम्ही तुमच्या जेटीसाठी तरी निदान उपसा कराल की नाही? तुमचीच मोठी बोटी, जहाज जर इथे आली तर त्याच्या मागून हे पर्यटन सुधारणार आहे. पण जणू काही आपण सरंजामी आहोत, आपण जहागीरदार आहोत, त्याप्रमाणे ही जेटी त्यांनी खाजगी केले.
शासनाचा काहीच कंट्रोल नसावा, कस्टमचा त्याच्यावर कंट्रोल नसावा, आम जनतेसाठी, पर्यटकांसाठी मेरीटाईमनी ती ताब्यात नको घ्यायला, निदान त्यांच्या मदतीने तिथे दुसरी जेटी तयार व्हायला नको, खाडीचं मुख साफ व्हायला नको. हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत. केवळ चौलचा इतिहास उगाळत बसण्यात काही अर्थ नाही. आज चौल कसं आहे, आजची परिस्थिती कशी आहे आणि निदान पुढच्या 50 वर्षात काय करता येईल यावर मेहनत होणं गरजेचं आहे. तोच मुख्य उद्देश होता, म्हणून हा व्हिडिओ केलाय. तुम्ही खरंच चौल रेवदंड्यावर प्रेम करत असाल, भारताच्या पुराण वस्तूंवर, वास्तूंवर प्रेम करत असाल, तुम्हाला इतिहासामध्ये रुची असेल, पर्यावरणात रुची असेल, लोकप्रतिनिधींनी काय करावं असं वाटत असेल, तर जरूर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा. सशक्त कॉमेंट्स प्रामाणिकपणे तुम्ही द्या. आम्ही संदर्भ द्यायचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडे काही संदर्भ असतील तर इथे पाठवा. सगळ्यांचं संगणकीकरण, एकत्रीकरण, संकलन अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आलेलं आहे. तुमच्याकडचे कागद, पत्र, बखर, जुनी पुस्तकं, त्यातले उल्लेख तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवा, सॉफ्ट कॉपी पाठवा. आम्ही त्याच्या प्रिंट्स आउट काढू. केवळ चर्चा करून, केवळ उसासे टाकून, केवळ हलक्या फुलक्या कॉमेंट्स करून असे जे महत्वाचे पोट तिडकीने केलेले व्हिडिओ असतात त्याचं साफल्य होत नाही. हे योगदान प्रत्येकाने केलं पाहिजे. आमदार खासदारांवर भार टाकून काहीच उपयोग नाही. ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांना या गोष्टी बघण्यापेक्षा त्यांच्याकडे अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. आपण सर्वजण आजचा विचार करतो, उद्याचा करत नाही. त्यामुळे चौल रेवदंड्याच्या अगदी किल्ल्यात सुद्धा टेंट रिसॉर्ट झालेत, डीजे वाजत असतात. गल्ली करायला कोणाला वेळ नाही. असं पर्यटन आपल्याला अपेक्षित नाही. यासाठी तुम्ही सुद्धा पुढे यायला पाहिजे. तुम्ही सुद्धा पत्रव्यवहार केला पाहिजे. शासनाचे डोळे उघडले पाहिजेत. यासाठी आपोआप जन आंदोलन प्रत्येकाने जर मनावर घेतलं तर उभं राहील. कधीतरी जागेल एवढा तरी आशावाद आपण ठेवूया. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय